तर मित्रांनो ह्या झाडाला फळं एकदाच लागतात, म्हणजे एकाच वेळी भरपूर सारे ग्रुपमध्ये लागतात आणि तसंच त्याला जी मुळाची फुलं लागतात ती फुलं पण काही अशाच प्रकारे ग्रुपमध्ये लागलेली असतात। तर मित्रांनो आज मी आलेलो आहे जंगलामध्ये आणि जंगलामध्ये तुम्हाला मी आज एक असं झाड दाखवणार आहे। त्या झाडापासून आपल्याला तीन वस्तू भेटतात, म्हणजे तीन वस्तू भेटतात आणि त्या फायद्याच्या पण आहेत। म्हणजे बघा कुठलं झाड असेल ते, आणि त्या झाडाला फळं पण लागतात आणि फुलं पण लागतात। तुम्हाला ते झाड दाखवतो। हे बघा इथं हे झाड आहे, मुहाचं झाड आहे, तुम्हाला इथं लागलेले दिसत आहेत। मित्रांनो हे बघा हे फळ आहे ना, हे ग्रुपमध्ये लागतं पूर्णपणे। आणि असं काय ह्याचं झाड आहे, ह्याची पानं पण बघा तुम्ही काय अशा प्रकारे। आणि ह्याला जेव्हा फुलं लागतात ना, जेव्हा ती मुहा सांगितली तुम्हाला त्याला मुहा सांगतात आमच्याकडं, फुल लागते त्याला, तर ती पण काय अशाच प्रकारे ग्रुपमध्ये लागतात। आणि त्याच्यानंतर जे फळ लागतं ते पण आहे असं काय ग्रुपमध्येच लागतं। कुठले हे 3 फायदे आहेत ते तुम्हाला सांगतो। तर ह्याला जेव्हा फूल लागतं ना, ह्या झाडाला फूल लागतं त्याच्यापासून दारू केली जाते, आणि नंतर त्यापासून दारू केल्यानंतर त्याला जेव्हा फळ लागतं, म्हणजे आता जी ही फळं लागली आहेत ही बघा, ही फळं दिसत असतील तुम्हाला, ही जेव्हा फळं लागतात त्या फळापासून भाजी पण केली जाते आणि तेल पण बनवलं जातं। हा बघा हा जो फळ आहे, म्हणजे जेव्हा ह्याला मुहा लागतात तेव्हा त्याच्यापासून दारू बनवली जाते, म्हणजे फूल लागतं ना त्याच्यापासून दारू बनवली जाते। नंतर त्याच्यानंतर हे जेव्हा फळ लागतं त्याला, त्या फळ लागतं त्याच्यानंतर ह्या फळापासून हे जे सालपट आहे ह्याच्यापासून भाजी बनवली जाते, म्हणजे भाजी केली जाते ते, म्हणजे भाजी पण केली जाते। आणि नंतर ह्याच्यामध्ये जी ही बी आहे, ही बघा ही बी, ह्याच्यापासून ह्या बियेपासून तेल बनवलं जातं। तुम्हाला दाखवतो फोडून चालते। हे बघा हे जेव्हा असं फोडल्यानंतर ह्याची आतली जी ही कोय सारखी असते ना, याच्यापासून तेल बनवलं जातं। मित्रांनो बघा एक झाड आणि एका झाडापासून आपल्याला तीन फायदे भेटतात, म्हणजे विचार करा अशी भरपूर सारी जंगलामध्ये झाडं आहेत ज्याच्यापासून आपल्याला भरपूर सारे फायदे पण होतात आणि भरपूर उपयोगी पण येतात। म्हणजे अशी काही झाडं आहेत, तर ह्याला हा मुहूचं झाड आहे आणि अशी भरपूर सारे जंगलामध्ये आहेत। तुम्हाला माहिती होतं का नाही माहिती होतं ते मला कमेंट करून सांगा, आणि तुमच्याकडे याला काय सांगतात नेमकं ते पण मला कमेंट करून सांगा। आमच्याकडे याला मुहू असं सांगतात, मुहोटी असं पण आणि मुहू असं पण सांगतात, आणि तुमच्याकडे काय सांगतात ते मला कमेंट करून सांगा।